इन्स्टिट्यूट मिनिजिस ब्रागांझा यांनी आयोजित केलेल्या आजच्या या यादीतलो विष्णू या कार्यक्रमासाठी इथे व्यासपीठावर हजर असलेले कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे सर, या संस्थेचे चेअरमॅन संजय हरमलकर सर, आजच्या या यादीतलो विष्णू या खास कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून इतर हजर असलेले ज्येष्ठ IAS अधिकारी, त्याचबरोबर साहित्याचे गाढे अभ्यासक, कला प्रेमी असं आपण ज्यांना म्हणू शकतो ते हवालदार सर, आत्ताच विष्णू वाघ यांच्या नाटकाविषयी सखोल अभ्यासपूर्ण आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारं जे भाष्य या ठिकाणी केलं ते विजयकुमार नाईक सर, या संस्थेचे सदस्य सचिव काणकोडकर आणि उपस्थित विष्णू वाघ यांचे स्नेही. आज विष्णू वाघ यांची दुसरी पुण्यतिथी. यादीतलो विष्णू म्हणजे विष्णू वाघ यांच्या आठवणींना उजाळा देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विष्णू वाघ आणि पत्रकारिता या विषयावर बोलण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. खरं म्हणजे गोव्यात तरुण वयात संपादक पदावरती पोचलेले पहिले संपादक म्हणून विष्णू वाघ यांचं नाव घेतलं जातं. खरं म्हणजे आमच्यासारख्या तरुणांचे ते प्रेरणास्थान. त्यांचं लिखाण, त्यांचं वृत्तपत्रीय लिखाण, नाटक, कविता, विडंबन, जे काही साहित्य प्रकार असतील त्या सगळ्या साहित्य प्रकारातून त्यांनी आमच्यावरती भुरळ टाकलेली होती. वास्तविक विष्णू वाघानंतर गोव्यात तशा पद्धतीचा तरुण गोव्यातल्या एखाद्या व्यक्तीकडे संपादक पद येण्याचं उदाहरण तरी नव्हतं. बऱ्याच कालखंडानंतर गोव्याचे व्यक्ती हे संपादक बनले. आज आमचं दुर्भाग्य असं की आम्हाला हे पद मिळालंय, पण ज्यांचे आशीर्वाद घेण्याचं भाग्य आम्हाला मात्र लाभलेलं नाही. आज वाटतं की त्यांची एक थाप या पाठीवरती पडायला हवी होती. झालं मरे, तुका सांगलेलं आहे, तू जातलो एक दिवस संपादक म्हणून, पण ती थाप मिळवण्याचं भाग्य मात्र आम्हाला लाभलेलं नाही. विष्णू वाघांच्या पत्रकारितेबद्दल वेगळं काही सांगण्याचं राहिलेलंच नाही. पत्रकारितेचा प्रवास आताच प्रदीप नाईक यांनी उल्लेख करून दिलेला की त्यांनी सुरुवात ही न्यूज लिंक मधून त्यांची झाली. न्यूज लिंक हे तरुण भारतचं एक इंग्रजी दैनिक होतं. त्यामधून त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. त्याच्यानंतर ते तरुण भारतमध्ये रुजू झाले. गोमंतक मध्ये संपादक म्हणून रुजू झाले. त्याच्यानंतर पुढारीचे संपादक म्हणून काही काळ त्यांनी काम केलं. सायम दैनिक गोव्यात पहिल्यांदा सुरू झालं, वर्तमान, तिथं त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर सुदर्शन म्हणून त्यांनी हे चालवलं.
अल्पकाळ पत्रकारितेत म्हणजे सक्रिय पत्रकारितेत त्यांनी अल्पकाळ घालवला, परंतु मी एका वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे बघणार आहे आणि बघतो. मी जेव्हा अभ्यास करतो, विष्णू वाघ हे व्यक्तिमत्व हे अभ्यासा पलीकडचं आहे. म्हणजे जसं आता त्यांच्या नाटकाविषयी बोलताना सरांनी जसं सांगितलं की काय ताकद त्या माणसाची, म्हणजे त्यांच्या हातातून जे शब्द उमटायचे ते थेट हृदयाला भिडणारे असायचे. त्या शब्दांची अलंकारिकता एवढी जबरदस्त असायची की ते शब्द कानावरती पडल्यानंतर लगेच माणूस जागा व्हायचा. म्हणजे या शब्दांचा वापर हा त्यांनी जसा पत्रकारितेत प्रभावीपणे केला, त्याच पद्धतीनं साहित्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातही केला. परंतु मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे विष्णू वाघ हे आमचे प्रेरणास्थान, एक निर्भीड पत्रकार, निडर पत्रकार हे म्हणायला खूप सोपं असतं, परंतु ज्या प्रक्रियेमधून जो माणूस जातो त्यालाच माहीत असतं की हे निर्भीड, निडर ही विशेषणं मिळवणं खूप सोपं असतं, पण ज्या पद्धतीनं ती विशेषणं मिळवण्यासाठी किंवा ती विशेषणं मिळवताना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्याचं भान हे सर्वसामान्य वाचकांना असत नाही. मी मानतो की विष्णू वाघ हा अगदी शेवटपर्यंत पत्रकारच होता. तो पत्रकारच म्हणून जगला. विष्णू वाघांच्या पत्रकारितेचा रिसर्च पेपर हा सादर करण्यासाठी मी इथे नाहीये. यादीतलो विष्णू म्हणजे आठवणीतले विष्णू. मला एका गोष्टीची खूप खंत वाटते. मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, आज जे काय आपल्या समाजात सुरू आहे वेगवेगळ्या गोष्टी, जशा आता सरांनी नाटक हा विषय घेऊन जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केला की त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी सांगायचं होतं, एक विचार त्यांना लोकांपर्यंत पोचवायचा होता. त्यांच्या डोक्यात कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा द्वंद्व सुरू असायचं. मग ते कसं प्रकट करायचं, कुठल्या पद्धतीनं ते प्रकट करायचं, कुठल्या माध्यमाने ते अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत जाऊ शकेल, असे वेगवेगळे प्रयोग हे विष्णू वाघांनी केले. त्याच प्रयोगांचा भाग म्हणून त्यांनी पत्रकारिताही केली. त्याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी नाटकं लिहिली. त्याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी कविता केल्या, विडंबन केलं, चारोळी लिहिल्या, तियात्र पद्धतीनं त्यांनी सादरीकरण केलं, लोककलेच्या पद्धतीनं त्यांनी सादरीकरण केलं, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी सादरीकरण केलं, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी सादरीकरण केलं. सगळे प्रकार त्यांनी शोधून काढले. पण उद्देश मात्र एकच होता की कुठल्या प्रकारानं आपण हा विचार लोकांपर्यंत मांडणार आणि लोक तो विचार घेऊन जागे होणार. दुर्दैवानं शेवटपर्यंत एक शल्य मात्र त्यांच्या मनात नेहमीच लागून राहिलेलं असणार की हे लोक जागे होणारे नाही आहेत. या लोकांना जागा करायचं कसं, या लोकांना वास्तव पटवून द्यायचं कसं, या लोकांना दिशा दाखवायची कशी, या लोकांना सत्य सांगायचं कसं, हा विचार शेवटपर्यंत त्यांच्या मनात धांडोळा घालत असणार.
विष्णू वाघांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्याकडूनच पत्रकारितेतला निडरपणा, निर्भीडपणा याचे धडे आम्ही घेतलेच आणि त्याच पद्धतीनंच आम्हीही वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ते आमच्यासाठी महानच होते, त्यांच्या नखापर्यंत सुद्धा जाण्याची आमची कुवत नाही. परंतु एक गोष्ट त्यांच्या पत्रकारिते बाबतीत बोलायची जर झाली तर मी सुद्धा काही गोष्टीबाबत मला स्पष्ट बोलायला आवडेल. आपण जर पूर्ण प्रवास बघितला विष्णू सूर्या वाघ यांचा, की ते कायम आयुष्यात अस्थिर राहिले, म्हणजे कुठेच स्थिर झाले नाहीत. ते कुठल्याही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा जर आपण विचार केला, पत्रकार म्हणून जर ते पत्रकारितेतच राहिले असते तर आज कुठच्या कुठे ते गेले असते. प्रत्येक बाबतीत कवी म्हणून, नाटककार म्हणून किंवा लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून, राजकारणी म्हणूनही, पण कुठेच ते स्थिर स्थावर झाले नाही. विष्णू हे अस्थिर होते, चंचल होते, त्यांचं मन कुठेच स्थिर होत नव्हतं, असं आपण नेहमीच बोलत असतो. मी माझ्या पद्धतीनं जेव्हा विचार करायला लागलो की हे असं का विष्णूच्या बाबतीत, प्रत्येक जण म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेला विष्णू वाघांसंबंधी कुणाकडे गोष्ट काढली, शी तो जर आज पत्रकारितेत असताना तर आज कुठच्या कुठेच पोहोचला असता, तो जर कविता त्यांनी जर केली असती, कवितावरच जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं असतं तर कुठच्या, प्रत्येक बाबतीत असं बोललं जातं. पण तो का अस्थिर होता याचा जेव्हा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा अनेक गोष्टी माझ्या मनात यायला लागल्या. म्हणजे जसं आता विजय कुमार सरांनी सांगितलं की त्याच्यावरती मुळात जे कौटुंबिक संस्कार म्हणजे कुटुंबातले संस्कार, शाळा, त्याच्यावरती झालेले आध्यात्मिक संस्कार, त्यांनी केलेलं पारायण वेगवेगळ्या पुस्तकांचं, त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती, त्याची जडणघडण ज्या कुटुंबातून झाली, ज्या समाजातून झाली, त्याच्या मित्रांचा गोतावळा, एकूणच त्यावेळची सामाजिक परिस्थिती, या अनुषंगाने त्याचा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे पुराणांचा अभ्यास, संस्कृतीचा अभ्यास, कलेचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तेव्हा माझ्या अशा लक्षात येतं की जसं सरांनी सांगितलं की भाऊसाहेब बांदोडकरांनंतर मास लीडर म्हणून विष्णू वाघ यांचं नाव घ्यावं लागणार. बरोबरही आहे ते. पण मग कुठे चुकलं? खरं म्हणजे विष्णूंचा जो प्रवास किंवा विष्णूचा जीवनपट जर आपण बघितला, ज्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला कळत होतं की हा माणूस कुठेतरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय, हा माणूस कुठेतरी म्हणजे कुठेतरी त्याच्या आत कुठेतरी एक द्वंद्व किंवा आत काहीतरी एक वेगळाच विचार सुरू आहे, हे स्पष्टपणे म्हणजे त्यांना भेटल्यानंतर जाणवत होतं. पण हे द्वंद्व काय असावं, का ते कुठल्याही एका क्षेत्रात स्थिर होत नव्हते? तर त्याचा अभ्यास केल्यानंतर, त्याच्यावरती चिंतन केल्यानंतर एक अशी गोष्ट माझ्या लक्षात येते की त्याला या समाजाला जागा करायचं त्याच्या मनात खतखत होती की हा समाज पेटून का उठत नाहीये, यांना वास्तवाचं भान का नाही होत आहे? ज्या लोकांनी तुम्हाला पिडलं, ज्या लोकांनी तुम्हाला लुटलं, ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं, त्या लोकांच्या कब्जातून तुम्ही कधी सुटणार आहात? तुम्ही स्वतःच्या पायावरती कधी उभे राहणार आहात? तुमचा स्वाभिमान कधी जागा होणार आहे? आणि या एका विचारानेच त्यांचं मन नेहमी अस्वस्थ असायचं.
त्यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे विद्यार्थी तसेच जसं सरांनी सांगितलं एकांकिका किंवा बाकीचे जे प्रकार, एकांकिका लिहिली, नाटक लिहिलं, पण जेव्हा ते पत्रकारितेत आले त्यांच्या पत्रकारितेचा कार्यकाळ हा मोठा नव्हता, खूप अल्प काळ त्यांनी सक्रिय पत्रकारितेत घालवले. परंतु जो वारसा त्यावेळेला गोमंतकला होता, म्हणजे नारायण आठवले हे त्यावेळी गोमंतकचे संपादक होते आणि नारायण आठवलेनंतर विष्णू वाघ गोमंतकचे संपादक झाले, सर्वात तरुण संपादक. आणि विष्णू वाघांनी संपादक म्हणून पदभार सांभाळल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रस्थापिता विरोधात जी काय एक आसूड ओढायला सुरुवात केली, त्याच्यातनं सामाजिक परिस्थिती चलबिचल व्हायला लागली. हे आसूड ओढणं, सडेतोड लिहिणं हे आपल्याला बोलायला आणि सांगायला खूप सोपं असतं, परंतु त्याचे परिणाम हे जे काय असतात इंटरनली ते प्रत्येक पत्रकारालाच ठाऊक असतात. आणि त्यावेळचे जे ताकदवान, शक्तिमान अशा पद्धतीचे जे राजकारणी होते, त्या राजकारण्यांशी त्यांनी पंगा घेतला होता. त्यावेळच्या सामाजिक दोषावर त्यांनी आसूड ओढलं होतं, त्यावेळेच्या गैरप्रकाराविरोधात त्यांनी आसूड ओढलं होतं. यांचं वैर पत्करणं हे खूप कठीण असतं. त्याचे अनुभव पत्रकारिता करताना आम्हालाही येतात. परंतु ज्या शब्दाच्या म्हणजे पत्रकारितेचं शस्त्र घेऊन ज्या आत्मीयतेने ते विषय मांडायचे, त्याचं प्रतिबिंब समाजात कुठे दिसत नव्हतं. म्हणजे जसं एखादा लेखक खूप विचार, अभ्यास, चिंतन करून नाटक लिहितो आणि त्याच्या मनात एक विचार असतो की हा विचार लोकांपर्यंत जावा आणि त्याच्यात तर काहीतरी बदल घडावेत किंवा लोक शहाणे व्हावेत किंवा लोकांनी काहीतरी बोध घ्यावा. आणि ते नाटक जेव्हा सादर होतं रंगमंचावरती, तेव्हा प्रेक्षक नुसतं टाळ्या वाजवतात आणि घरी जातात. अरे जे आपण जो काय त्रास घेतला, जो काय अभ्यास केला आणि जो विचार आपण लोकांपर्यंत, प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी धडपड केली, त्याचा शेवट हा फक्त टाळ्या वाजवण्यापुरतीच असतो का? म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी तळमळीनं, कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या पत्रकाराची बातमी वाचतो किंवा अग्रलेख वाचतो, एक वाचण्यापुरती त्याचा जर आपण विचार केला, हा मस्त झाला अग्रलेख किंवा ही बातमी चांगली झाली, पण त्या बातमीच्या मागे किंवा त्या अग्रलेखाच्या मागे जी पत्रकाराची भावना असते ना, म्हणजे एक प्रचंड, म्हणजे त्याच्या मनातला तो राग, त्याच्या मनातला तो विचार हा असा तळमळून बाहेर पडत असतो की त्याला अपेक्षा असते की हा अग्रलेख वाचल्यानंतर उद्या कुठेतरी तो एक घटक किंवा एक अमुक घटक हा जागा व्हायला पाहिजे, त्यांनी त्याच्यातनं बोध घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातनं तो विचार हा प्रत्यक्ष रूपात यायला पाहिजे. परंतु तसं घडताना आपल्याला दिसत नाही. पत्रकारितेत विष्णूचा अल्पकाळ का ठरला? कारण पत्रकारितेत ज्या तळमळीनं त्यांनी विषय मांडले, म्हणजे गोमंतक मध्ये म्हणा, गोमंतक मध्ये त्यांचे अग्रलेख आणि त्यांची भूमिका ही खूप गाजली. त्याच्यानंतर सायम वर्तमान म्हणून त्यांनी जे दैनिक काढलं, त्याच्यातूनही त्यांनी अनेक विषय घेतले. परंतु अपेक्षित जो प्रतिसाद हा वाचकाकडून मिळायला पाहिजे होता, तो प्रतिसाद कुठेतरी त्याला मिळत नव्हता. मग त्यांनी विचार केला की वर्तमानपत्र हे वाचावं लागतं, वाचण्यासाठी अभ्यास असावा लागतो, त्या शब्दांचा अर्थ समजावा लागतो, त्याच्यासाठी शिक्षण असावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी आल्या. मग या बारीक समाजाला जर आपल्याला जागा करायचं असेल तर पत्रकारिताच्या माध्यमाने ते आपण करू शकत नाही. कारण तो गावातला शेतकरी, तो शेतात राबणारा माणूस, तो काजू बागायतीत काम करणारा माणूस, तो बागायतीत काम करणारा कामगार, हा जो गोयकार आहे, त्याला आपण अग्रलेखातनं जागा करू शकत नाही. त्याला आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागणार. मग दुसरा मार्ग काय?
तर नाटक. कारण नाटक हे असं माध्यम आहे तिथं तुम्हाला शिक्षण असण्याची गरज नाहीये. तुम्ही सादरीकरण करता, त्याला पौराणिक ऐतिहासिक संदर्भ देता आणि ते सादरीकरण करून तुम्ही तो विचार लोकांपर्यंत पोहोचवता. आणि आपल्या पूर्ण संत परंपरेबद्दल, संत परंपरा जर म्हटली तर संत परंपरेत कीर्तन हे एक माध्यम होतं. कीर्तनच्या माध्यमाने लोकांना जागा करायचं एक पद्धत संत परंपरेमध्ये होती. त्याच पद्धतीनं विष्णू वाघांनी पत्रकारितेनंतर आपलं पूर्ण लक्ष हे कविता आणि नाटक या विषयावरती अधोरेखित केलं आणि त्यांनी विषयही तसेच मांडले. म्हणजे अगदी त्यांचं जे एकांकिकाचं जे पुस्तक पहिलं शब्दकुंड, त्या एकांकिका जर वाचल्या म्हणजे त्यावेळेला त्यांच्या मनात काय विचार घोळत होते याचा अंदाज यायला लागतो. जेव्हा नाटक हा विषय त्यांनी निवडला, जसं सरांनी आता विश्लेषण केलंच आणि वेगवेगळे विचार त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेले. म्हणजे अगदी पौराणिक ऐतिहासिक संदर्भ दिल्यानंतर तो विचार अधिक प्रभावीपणे ह्या अशिक्षित किंवा गरीब घटकापर्यंत पोहोचवता येतो हेही त्यांनी ओळखले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नव्या पिढीपर्यंत वेगळ्या ढंगात कशा पद्धतीने विचार पोहोचवता येतो याचाही त्यांनी वेगळा एक फॉर्मॅट निवडला होता. हे करून झाल्यानंतरही त्यांना अपेक्षित रिस्पॉन्स म्हणजे त्यांना कळत होतं की नाही जागेवर. मग काय करायचं? मग त्यांनी एक असं त्यांच्या जीवनाचा एक मधला जो टप्पा आला त्याच्यात ते अचानक एवढे अध्यात्मात गुंतले की आता वाटत होतं की आता विष्णुवाग सगळं सोडून कुणीतरी बाबाच होणार आहेत म्हणून. म्हणजे एवढे ते अध्यात्मात लीन झाले. प्रवचने त्यांनी सुरू केली, कीर्तनं त्यांनी सुरू केली आणि जसा नाटक बघणारा प्रेक्षक हा जसा सामान्य प्रेक्षक असतो तशाच पद्धतीनं अध्यात्माच्या बाबतीतही असाच सामान्य घटक एकत्र येत असतो. म्हणजे जो गोरगरीब घटक जो संत स्वामींच्या समोर जातो त्याच गोरगरीब घटकांना जागा करण्याचं, त्यांना शहाणं बनवण्यासाठी विष्णुवाग यांनी अध्यात्माच्या बाबतीतही प्रयत्न केला. परंतु तिथेही अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. आता तुम्ही म्हणणार की अपेक्षित प्रतिसाद म्हणजे त्यांना अपेक्षा तरी काय होती? त्यांना अपेक्षा साधी होती. म्हणजे आपण गोवा मुक्तीची 60 वर्षे आता साजरी करतो आहोत. काय मिळवलं आपण 60 वर्षात? भाऊसाहेब बांदोडकरांची कारकीर्द, त्यावेळेचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. सुदैवाने आमचे मंत्री गोविंद गावडे सर सरकारात आहेत. आज ज्या घटकांचं प्रतिनिधित्व ते करतात त्या घटकांच्या समाज जीवनात गेल्या 60 वर्षात असा काय बदल घडलाय की ज्याला आपण म्हणू की आता गोवा प्रगती पथावरती घोडेदौड करताय किंवा घोडदौड करतायत. काय घोडदौड? कसली घोडदौड? म्हणजे नुसते कपडे चांगले घातले आणि हातात मोबाईल घेतला म्हणून माणूस सुधारला असं होत नाही. त्यांचे हक्क कुठे मिळाले त्यांना? म्हणजे त्यांचे हक्क देण्याचा विषय हा अलायदा. त्यांनी सुशिक्षित, त्यांनी शिक्षण घ्यावं, सरकारी नोकरी घ्यावी आणि एक फ्लॅट घेऊन त्यांनी शहरात राहावं म्हणून तो सुधारला नाही. जोपर्यंत तो ज्या गावात जन्मला, ज्या गावात त्याचा जन्म झाला, त्या भूमीचा अधिकार जोपर्यंत त्याला मिळणार नाही तोपर्यंत त्याचा विकास झाला नाही. म्हणजे भाऊसाहेब बांदोडकरांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर बदल फक्त मटेरियलिस्टिक बदल झालेले आहेत. नवीन पूल तयार झालेले आहेत, हॉडमिक्स रस्ते झालेले आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत. पण माणूस म्हणून आमचा खरोखरच विकास झालेला आहे का याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे
विष्णू वाघ यांच्या पत्रकारितेचा विचार करताना मी असा विचार करतो की त्यांनी फक्त वृत्तपत्रीय पत्रकारिता केली नाही, तर त्यांनी काव्याच्या माध्यमाने, त्यांच्या गझलांच्या माध्यमाने, त्यांच्या लेखांच्या माध्यमाने, त्यांच्या नाटकांच्या माध्यमाने, त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमाने, त्यांच्या एकांकिकाच्या माध्यमाने त्यांनी पत्रकारिताच केली. त्यांनी समाज प्रबोधनाचं आणि या समाजाला जागं करण्याचंच काम केलं. विष्णू वाघांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट त्यांच्या पत्रकारितेचा उल्लेख करताना मला खास सांगावीशी वाटते, ती म्हणजे विष्णू वाघ हे कधी स्वप्नात रमतानाच मला दिसले नाही. म्हणजे वास्तव एका बाजूला आणि एक स्वप्नात रंगायचं कुठेतरी अलंकार किंवा नाही, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत या मातीशी असलेल्या त्यांचं नातं, या मातीशी असलेला त्यांचं प्रेम, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हे कुठे ना कुठेतरी आपल्याला दिसत होतं. त्यामुळे जेव्हा पत्रकारिता आणि विष्णू वाघ यांचा विचार करायचा झाला तेव्हा मला वाटतं की विष्णूच्या स्वभावाप्रमाणे आम्ही आता जी आमच्या प्रत्येक गोयकरांची एक सवय बनली आहे की आम्ही स्वप्नातच जगत असतो. आपण स्वप्नातनं बाहेर येणं गरजेचं आहे. आपल्याला वास्तवाशी भिडण्याची आता सवय लावायला पाहिजे. दरवर्षी विष्णू वाघ यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त फक्त भाषणं द्यायची आणि त्यांच्या आठवणीत रमत राहायचं हे मला मान्य नाहीये. आज या ठिकाणी ही मला संधी मिळते बोलण्याची आणि या संधीचा फायदा घेऊन आणि आदरणीय या व्यासपीठाचं परवानगी घेऊन मला काही गोष्टी या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. आणि सुदैवाने कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री या ठिकाणी आहेत आणि इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांजा संस्थेचे चेअरमॅनही आहेत. विष्णू वाघ यांना जर खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय द्यायचा असेल किंवा विष्णू वाघांना जिवंतपणी जे समाधान मिळू शकलं नाही, निदान त्यांच्या मरणोत्तर तरी त्यांना समाधान मिळवून देण्याची जबाबदारी ही आमची प्रत्येकाची आहे. विष्णू वाघांचं प्रकाशित साहित्य जे आहे ते साहित्य उपलब्ध आहेच, परंतु विष्णू वाघांचं अप्रकाशित साहित्यही आहे, जे साहित्य प्रकाशित होणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा मला हा विषय देण्यात आला विष्णू वाघ आणि पत्रकारिता, मी खूप प्रयत्न केले. कारण तो काळ जो होता गोमंतकचा, त्यावेळेला आम्ही खूपच शाळेतले विद्यार्थी होतो. कुठे वाचायला मिळणार काय? विष्णू वाघांनी त्यावेळेला गोमंतक मध्ये संपादक म्हणून काम करताना काय काय केलं होतं, कुठले कुठले विषय केले होते, तर काहीच नाही. कुठेच काय वाचायला मिळत नाही. जर वाचायचं झालं तर सेंट्रल लायब्ररी मध्ये जाऊन ते पेपर घेऊन बसावं लागणार, तेव्हाच तुम्हाला कळणार. पण त्याचं संग्रहित संक्षिप्त अशा पद्धतीनं कुठलंच लिखाण किंवा कुठलीच गोष्ट झालेली नाही. विष्णू वाघ यांनी अगदी शेवटपर्यंत जे वृत्तपत्रीय लिखाण केलंय त्या लिखाणाचं संग्रहीकरण हे होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे शेवटच्या काळात दैनिक नवप्रभामध्ये त्यांनी जे लेख लिहिले वेगवेगळ्या कलाकारांवरती, अशा पद्धतीचं अभ्यासपूर्ण लेखन हे आपल्याला एकत्रित कुठेच मिळणार नाहीये. त्यामुळे माझी अशी विनंती आहे, या यादीतलं विष्णू कार्यक्रमाच्या निमित्ताने की कला आणि संस्कृती खात्यानं विष्णू वाघ साहित्य संशोधन मंडळ किंवा साहित्य संशोधन समिती स्थापन करून विष्णू वाघाच्या प्रत्येक शब्दांचं जतन करण्याची गरज आहे. ते त्यांच्या प्रत्येक प्रकाशित त्यांचं साहित्य आहे त्या साहित्याची पुनर्मुद्रण होण्याची गरज आहे. विष्णू वाघांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त फक्त आठवणीत न रमता त्यांनी
लिहिलेल्या एकांकिकाच्या स्पर्धा किंवा त्यांनी लिहिलेल्या नाटकांच्या स्पर्धा ह्या होणं गरजेचं आहे. आज कला आणि संस्कृती खात्याची योजना आहे की हौशी रंगमंचावरती जी नाटकं होतात त्यांना आर्थिक सहाय्य हे खात्यातर्फे दिलं जातं. त्यामुळे कुठली तरी जुनी पुस्तकं आणि तीच म्हणजे नाटक एकदा करायचं आणि ते अनुदान घ्यायचं बस एवढ्यासाठी नाटकं होत आहे. पण तसं न करता जर खात्यानं दिली की जर तुम्ही विष्णू वाघांची नाटकं सादर केली गावागावात तरच तुम्हाला हे अनुदान मिळेल किंवा अशा पद्धतीचं कुठली तरी. कारण कसं आहे की विष्णू वाघांची जी साहित्य कृती आहे ती फक्त नाटकापुरती किंवा मनोरंजनापुरती मर्यादित नाही. त्याच्यातनं एक विचार आहे आणि तो विचार गावागावात वाड्यावाड्यावरती रुजायला हवा. दुसरी विष्णू वाघ आणि पत्रकारिता ह्याचा एक स्वतंत्र पुस्तक तयार होण्याची गरज आहे. म्हणजे सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन त्यांनी लिहिलेले प्रत्येक अग्रलेख, जेव्हा ते गोमंतकचे संपादक होते, त्याच्यानंतर दैनिक पुढारीमध्ये त्यांनी लिहिलेले अग्रलेख, त्याच्यानंतर वर्तमानमध्ये त्यांनी लिहिलेले अग्रलेख, या सगळ्या अग्रलेखांचा संग्रह होण्याची गरज आहे. आणि जर तो आता झाला नाही तर भविष्यात तो होणं नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. सुदैवाने गोविंद गावडे सर या खात्याचे मंत्री आहेत. अजूनही 1 वर्ष बाकी आहे. त्यामुळे या एका वर्षात खूप काही काम होऊ शकतं जेणेकरून विष्णू वाघांच्या पत्रकारितेचा जो अमूल्य ठेवा आहे तो आमच्यासारख्या नवोदित पत्रकारांना खूपच मार्गदर्शक ठरणार आहे. पुढच्या पिढीला तो मार्गदर्शक ठरणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपण गोयकारपण हा विषय मला वाटतं सगळ्यांनाच माहित आहे. हा गोयकारपणाचं प्रतीक म्हणजे विष्णू वाघ. आज मातीशी नाळ जोडलेला माणूस हा पत्रकारितेतून हद्दपार होत चाललाय. आणि एकदा मातीशी नाळ नसलेला माणूस जर पत्रकारितेत आला तर तो या मातीच्या माणसांचे विषय कसा काय मांडणार. नुसतं वरवरचं लिखाण ही एक अलाहिदा गोष्ट असते, परंतु आतून एखादी जेव्हा सामाजिक घटना घडते किंवा एखादा सामाजिक विषय असतो त्या सामाजिक विषयाची तळमळ जोपर्यंत पत्रकाराला असणार नाही तोपर्यंत तो त्या विषयाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे विष्णू वाघांचं जे काय पत्रकारितेतलं जे संचित आहे ते जोपर्यंत पुस्तक रूपात येणार नाही, जोपर्यंत पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांना त्या विषयाची जाणीव होणार नाही. आणि त्यामुळे विष्णू वाघांच्या पत्रकारितेच्या संदर्भात नाटक, एकांकिका हे साहित्य तर त्यांचं बरंचसं साहित्य त्यांचं प्रकाशित आहे. अजूनही थोडं साहित्य त्यांचं अप्रकाशित आहे. मला वाटतं सरांना ते माहीत आहे आणि तो विषय लवकरात लवकर सुटावा अशी मी विनंती करतो. परंतु पत्रकारितेच्या बाबतीत मला खास या ठिकाणी सरांकडे विनंती करायची आहे की विष्णू वाघ आणि पत्रकारिता याचं संशोधन करून ते सगळं साहित्य त्यांचं एकत्र करून ते पुस्तक रूपात येणं खूपच गरजेचं आहे. आणि ते साहित्य हे पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी खूपच मार्गदर्शक ठरणार आहे. विष्णू वाघ जसं सरांनी सांगितलं तसं की त्यांच्या आठवणी जर सांगायच्या झाल्या तर त्यांच्या आठवणी खूप आहेत. प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर बालपणापासून त्यांनी दिवस घालवलेले आहेत. दौलत हवालदार सर प्रशासकीय म्हणजे राजकारणी बनल्यानंतर त्यांचा संबंध आला आहे असं नाही, कारण ते साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत. साहित्यिक म्हणून विष्णूच्या पूर्ण साहित्यांचा अभ्यास त्यांना झालेला आहे. पत्रकारिता, कविता, नाटक या सगळ्या गोष्टीतून जेव्हा समाज प्रबोधनाचं किंवा समाजाला जाग करण्याच्या बाबतीत जेव्हा त्यांच्याकडे निराशा आली तेव्हा कदाचित त्यांच्या मनात एक विषय तयार झाला असेल की नाही आता हे असं होणं शक्य नाही, आता प्रत्यक्ष राजकारणात उतरूनच आपल्याला तो बदल करावा लागला. आणि त्यामुळेच ते राजकारणातही आले.
राजकारणात यशस्वी झाले, आमदार म्हणून निवडूनही आले, परंतु आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजकारणाच्या ज्या काही डावपेच किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात त्यांना गुरफटवण्यात आलं. म्हणजे आमदार म्हणून निवडून आले, सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, की ज्या पक्षातून ती निवडून आले त्या पक्षाचं सरकार आलं. त्यामुळे सरकार आल्यानंतर आमदार म्हणून अनेक मर्यादा येतात विधानसभेत बोलताना, त्या मर्यादा त्यांना लागू झाल्या. तरीही त्यांनी सत्याची कास धरणं सोडलं नाही, म्हणून मग त्यांना असं पद देण्यात आलं ज्या ठिकाणी आणखी मर्यादा त्यांच्यावरती घालण्यात आल्या, म्हणजे त्यांना उपसभापती करण्यात आलं. तरीही ती गप्प बसले नाहीत. पण शेवटी नियतीनं त्यांच्या शत्रूंची इच्छा पूर्ण केली असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे पूर्ण कार्यकाळ त्यांना मिळाला नाही आणि नियतीनं त्यांच्यावरती आघात केला. मी विचार करतो की जर विष्णू वाघ चुकून सुद्धा आमदार म्हणून निवडून आले असते आणि विरोधात जर असते तर आज खऱ्या अर्थानं आम्हा गोयकरांसाठी एक राजकारणात आशेचा किरण किंवा आशेचा तारा आम्हाला भेटला असता. ते सरकारात आल्यामुळे त्यांची कोंडी झाली. कारण आज सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा आमदार आपल्याला विधानसभेत मिळत नाहीये. सरांचंही तसंच झालं. आमची अपेक्षा होती कुठेतरी आवाज गुंजणार, पण प्रत्यक्षात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ती एक सौभाग्याची आणि चांगली गोष्ट झाली आणि ते आपल्या पद्धतीने ते काम करत आहेत. परंतु त्यांच्या मनातही 100 गोष्टी असतील, त्यांनाही इच्छा असेल की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, परंतु एक राजकारणाचं वेगळंच एक शास्त्र असतं. म्हणजे जसं आपल्याला एक आपण इथे राहून राजकारणाकडे बघितलं म्हणून जात नाही, राजकारणी म्हणून त्यांच्या काही जबाबदाऱ्या, त्यांच्या काही अडचणी असतात, तरी त्या अडचणीतनं मात करत ते पुढे जात आहेत आणि अनेक गोष्टी ते आपल्या पद्धतीने करत आहेत. तर विष्णू सूर्या वाघ यांच्या या पूर्ण जीवन प्रवासाकडे जेव्हा मी बारकाईने विचार करतो तेव्हा मला त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांच्या पत्रकारितेचा गुण लक्षात येतो. आणि पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही एवढ्या तळमळीनं विषय मांडतो, विषय मांडणं म्हणजे नुसतं हातात लेखणी घेऊन ते लिहिणं किंवा नुसतं टाईपरायटर समोर बसून ते टाईप करणं एवढ्याप्रती ते मर्यादित नसतं. त्याच्यात एक प्रचंड म्हणजे मनातले विचार कागदावरती येणं, ते छापून येणं आणि लोकांनी ते वाचून त्याची प्रतिक्रिया देणं. म्हणजे आम्ही जे काय लिहितो ते आज कोण वाचतच नाही. एकही फोन कुणाचे कधी क्वचित कुणाच्या तरी वाचल्या तुझ्या बरं, म्हणजे आपल्या संबंधित काय विषय असेल तरच. आज जर समाजाची जर परिस्थिती असेल तर मग चांगले पत्रकार तरी कसे काय निर्माण होते, का म्हणून निर्माण होते. आणि ह्याच प्रत्येक बाबतीत म्हणजे विष्णूच्या पत्रकारितेत म्हणा किंवा विष्णूच्या इतर कलेच्या बाबतीत म्हणा, हे असंच झालं की ज्या घटकांना न्याय देण्यासाठी ती व्यक्ती धडपडत होती तो घटकच शेवटपर्यंत त्यांना समजून घेत नव्हता. त्या घटकांनी निव्वळ एवढंच काम केलं की टाळ्या वाजवल्या प्रचंड, विष्णू वाघांना जाऊन मिठाई मारल्या, त्यांचे गुणगान गायले. पण जो मूळ उद्देश होता की त्यांनी जागं व्हावं आणि आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी ज्या काय गोष्टी करायला पाहिजेत त्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या राजकीय असू शकतात, सामाजिक परिवर्तन असू शकतं, राजकीय परिवर्तन असू शकतं, त्या कुठल्याच बाबतीत घडल्या नाहीत. ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. मला वाटतं की सर बोलायचे आहेत आता. मी फक्त आजच्या या कार्यक्रमाचा म्हणजे आजच्या माझ्या या सत्राचा
शेवट करताना एवढीच इच्छा व्यक्त करतो की आजच्या या विष्णू वाघ यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या एका वर्षात म्हणजे जर आपल्याला करायचं झालं तर मला वाटतं 1 वर्षाचा काळ हा खूप आहे. इन्स्टिट्यूट बिनिजीस ब्रागांझा किंवा कला आणि संस्कृती या दोघांनी या विष्णू वाघ यांची पत्रकारिता आणि विष्णू वाघ यांचं अप्रकाशित साहित्य या दोन्ही गोष्टींना न्याय देण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, कला आणि संस्कृती किंवा सेंट्रल लायब्ररीमध्ये विष्णू वाघांचं एक स्वतंत्र दालन असावं, जेणेकरून, कारण विष्णू वाघ ही व्यक्ती सर्व परिचित अशी होती. म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रातून किंवा कर्नाटकातून सुद्धा जर कोणी आला साहित्यिक किंवा कोणी वाचक, तर विष्णू वाघांना तो ओळखत नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं साहित्य एकत्रित पद्धतीने कुठेतरी उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीची व्यवस्था करणं. आणि जसं संत तुकारामांचे अभंग इंद्रायणीत वाहून गेले परंतु लोकांच्या मुखावरती तरले, तशाच पद्धतीनं विष्णू वाघांचं जे काय पत्रकारितेतलं योगदान असेल किंवा इतर साहित्य प्रकारातील योगदान असेल, ते योगदान हे फक्त भाषणापुरतीच न उरता त्याचे प्रतिबिंब हे समाजात जेव्हा उमटणार तेव्हाच खऱ्या अर्थानं विष्णू वाघ यांना खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली मिळणार असं मी समजतो.